तर आज आपल्याला बघायचे कार्यकारण भाव सिद्धांत. आता कार्यकारण भाव सिद्धांत का सांगतो किंवा कशासाठी सांगितलं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत कोणी कोणी सांगितलं आहे. तर कार्यकारण भाव सिद्धांत जो आहे तो दोन लोकांनी सांगितला. पहिलं म्हणजे आपले तर्कसंग्रह आणि कार्यकारण भाव सिद्धांत सांगितला आहे. दुसरं म्हणजे आचार्य चरक यांनी सुद्धा कार्यकारण भाव सिद्धांत सांगितलेला आहे. मग का म्हणून सांगितला, तर जे तर्कसंग्रह आहेत त्यांनी काय केले, जे आपलं कार्य आहे, कार्य म्हणजे काय, जे की निर्माण होणार आहे, एखाद्या गोष्टीबद्दल आपण कोणतं तर कर्म केलं मग त्याचं स्वरूप जे काही निर्माण होतं त्याला कार्य म्हणतात. आणि कारण म्हणजे काय, तर ते कार्य निर्माण होण्यामागचा हेतू किंवा ते कॉज, त्याला आपण काय म्हणतो, कारण. किंवा ज्याच्यापासून काय होईल, आपलं कार्य निर्माण होईल त्याला आपण कारण म्हणतो. मग अशा कार्य आणि कारण यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी काय तर्कसंग्रहाने काय केलंय, कार्यकारण भाव सिद्धांत सांगितलंय. मग आचार्य चरकाने काय म्हणून सिद्धांत सांगितला, तर आचार्य चरक काय होते, आपले फिजिशियन होते. म्हणजे कसं, काय चिकित्सा प्रधान ग्रंथ आहे म्हणतो आपण चरक संहिता, म्हणजे काय होते, ते फिजिशियन होते, चिकित्सक होते. मग त्यांनी काय चिकित्सेच्या दृष्टिकोनातून काय सांगितलं, हा कार्यकारण भाव सिद्धांत सांगितलाय. म्हणजे व्याधी नाश, म्हणजे चिकित्सेमध्ये काय करतो आपण, ही व्याधीचा नाश करतो, व्याधी कशी उत्पन्न होती, त्याचे कारण काय, ह्या गोष्टीचा विचार करतो. मग त्या दृष्टिकोनामध्ये कार्यकारण भाव सिद्धांत कसा लागू होतो हे आचार्य चरक यांनी सांगितले, ते आपण बघून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचे, की तर्कसंग्रहानुसार कार्यकारण भाव सिद्धांत काय सांगतो, म्हणजे तर्कसंग्रहाने काय सांगितलंय कार्यकारण भाव सिद्धांतामध्ये ते बघून घेऊ. ओके. तर पहिले प्रस्तावना काय म्हणते, की कारण व कार्य यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी कार्यकारणवाद सिद्धांत स्थापन केलेला आहे. म्हणजे काय म्हणले, कार्यकारण, आता तुम्हाला कोणी विचारलं की कार्यकारण भाव सिद्धांत जो आहे तो का सांगितला गेला, किंवा त्याचा हेतू काय होता, किंवा त्याचं प्रयोजन, आपण म्हणतो ना उद्दिष्ट, प्रयोजन काय आहे कोणत्याही गोष्टीचं. तसं आयुर्वेदाचं प्रयोजन काय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, आतुरस्य विकार प्रशमन, हे काय आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. तसं कार्यकारण भाव सिद्धांत जो आहे किंवा कार्यकारणवाद, ह्याचं प्रयोजन काय आहे, तर कारण आणि कार्य हे जे दोन गोष्टी आहेत, पहिलं काय कारण, दुसरं काय कार्य, ह्यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा ह्यांच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध सांगण्यासाठी काय केलेला, हा कार्यकारणवाद सिद्धांत स्थापन केलेला आहे. ओके. आता पहिला कोण कोण सांगितलं होता हा कार्यकारणवाद, तर दोन लोकांनी सांगितलंय. पहिलं म्हणजे कोण, तर्कसंग्रहानी, आणि दुसरं म्हणजे कोण, आपली आचार्य चरक, द ग्रेट फिजिशियन, त्यांनी सांगितलंय. आता पहिल्यांदा आपण कुणानुसार बघायचे, तर तर्कसंग्रहानुसार आपण बघू म्हणलेले हे. ओके. तर पहिले तर्कसंग्रहानुसार त्यांनी काय कार्यकारणवाद सिद्धांताला दोन गोष्टींमध्ये मांडले. पहिलं काय म्हणले, कारण, पहिलं काय त्यांनी काय म्हणले, कारणामध्ये, आणि दुसरं काय कार्य, अशा दोन गोष्टींमध्ये त्याला काय त्यांनी मांडलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण बघू कारण म्हणजे काय. तर काय म्हणले, कार्यनिर्मितीसाठी असलेला अत्यावश्यक घटक म्हणजे काय कारण होय. काय म्हणले, जे की कारण म्हणजे काय, ज्याच्यापासून काय निर्माण होतं, आपलं कारण निर्माण होतं, म्हणजे कार्य निर्माण होतं. मग ते कार्य निर्माण होण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय म्हणले, आपलं कारण म्हणले. म्हणजे त्याच्याशिवाय कार्य निर्माण होऊ शकणार नाही ना. आता साहजिक गोष्ट आहे, एखादी गोष्ट निर्माण होते, मग ते निर्माण होण्यासाठी त्याच्या मागचा काहीतरी हेतू असतो व काहीतरी कारण असतं ना. काही केल्याशिवाय तर काही होत नाही. मग जे करतो म्हणजे जे कारण असतं, त्या कारणापासून काय होते, पुढे आपलं कार्य निर्माण होते. म्हणजेच काय, जे निर्माण होणार आहे, काय निर्माण होणार आहे, कार्य. मग त्या कार्यनिर्मितीसाठी सगळ्यात आवश्यक किंवा अति आवश्यक असलेला जो घटक आहे त्याला आपण काय म्हणतोय, कारण असे म्हणतो म्हणले. किंवा कार्य, किंवा सरळ तुम्ही विचार, कारण म्हणजे काय, तर कार्यनिर्मितीसाठी लागणारा महत्त्वाचा घटक किंवा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द कार्यनिर्मिती, ह्या काय कारण आहे आपला. ओके. तर पुढे आता त्याचं लक्षण म्हणजे कारण कशाला म्हणावं, तर काय म्हणले, कार्यनियत पूर्ववृत्तित्व कारणत्व. काय म्हणले, कार्याच्या उत्पत्तीपूर्वी नियमितपणे उपस्थित असते ते कारण होय म्हणले. आता कार्य काय, आता पहा, कारणापासून कार्य निर्माण होते. काय म्हणते, तर कारणापासून कार्य निर्माण होतो. मग कार्य निर्माण होण्याच्या अगोदर कारण होतं का, होतं. जर कार्य निर्माण होण्याच्या अगोदर कारण नसतं तर त्यापासून कार्य निर्माण झालंच नसतं. म्हणजे काय म्हणते, तर कारण कशाला म्हणावं, हे का पहिले आपण काय बघितलं कारणामध्ये, की कार्यनिर्मितीसाठी लागणारा आवश्यक घटक म्हणजे काय, कारण होय. आणि पुढे काय म्हणतो, जो आवश्यक घटक कार्याच्या अगोदर सुद्धा काय असतो, उपस्थित असतो म्हणले. म्हणजे कार्य निर्माण होण्याच्या अगोदर कसे त्याची सत्ता आहे म्हणतात. म्हणजे कार्य निर्माण होतं, पण जेव्हा कार्य नव्हतं तेव्हा कारण होतं, आणि जेव्हा कार्य आहे तेव्हा पण कारण असतोच म्हणले. ही म्हणजे काय, म्हणजे कार्याच्या अगोदर ज्याची सत्ता असते त्याला काय म्हणतोय आपण, कारण असे म्हणतो म्हणले. ओके. काय अडचण असं नाही पाहिजे, तसं तर एकदम सोपा टॉपिक आहे. आता त्याच्या प्रकार काय म्हणले, पुढे दुसरं काय म्हणते त्यांनी, ही अनन्य असिद्ध कार्यनियत पूर्ववृत्तित्व कारणत्व तर्कसंग्रहानुसार.
काय म्हणते तर्कसंग्रह आपले की काय जे अन्यथा असिद्ध नाही किंवा कार्यनिर्मितीसाठी अन्य कोणावरही अवलंबून नाही. काय म्हणले असे कारण जे काही कार्यनिर्मिती होण्यासाठी अन्य कोणावरही अवलंबून नाही, म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये की बाबा तो काय करू शकतो, आपलं कार्य निर्माण करू शकतो. म्हणजे त्याच्यात इतर कुणाची गरज नाही आहे किंवा अन्य कारणाची त्याला गरज पडत नाही कार्यनिर्मितीसाठी. त्याला आपण काय म्हणतो, कारण असे म्हणतो. पुढे काय म्हणले, कार्यनिर्मितीपूर्वी नियमित उपस्थित असते. ते तर म्हणलं आपण काय बघितलो, कार्याच्या अगोदर जी सत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो, कारण म्हणतो. आणि कार्यनिर्मितीसाठी लागणारा सर्वात आवश्यक घटक आणि कार्याच्या अगोदर उपस्थित असलेला तो घटक त्यालाच आपण काय म्हणतो, कारण असे म्हणतो म्हणले. आता पुढे काय सांगितले, तर कारणाचे प्रकार सांगितले. म्हणजे कारणाचे एकूण किती प्रकार आहेत, तर काय म्हणते तर्कसंग्रह, कारणाचे एकूण 3 प्रकार सांगितलेले आहेत. कोणकोणते 3 प्रकार सांगितले, तर पहिले काय म्हणले त्यांनी ही कारणम त्रिविध, म्हणजे कारणाचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. कोणकोणते, पहिलं आहे समवायी कारण, दुसरं आहे असमवायी कारण आणि तिसरं आहे निमित्त भेदात कारण. तुम्ही जर चरकसंहिता वाचली असेल त्याच्यामध्ये दीर्घमजीवी अध्यायामध्ये सुद्धा काय केले, हे कारणाचे जे 3 प्रकार आहेत, समवायी, असमवायी आणि निमित्त भेदात, हे 3 फरक त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आपल्या आचार्य चरकाने सुद्धा. आता तर्कसंग्रह काय म्हणते त्याच्याबद्दल ते एकदा बघून घेऊ. तर पहिलं कोणतं आहे आपलं समवायी कारण. त्यालाच आपण काय म्हणतो, उपादानकारक असे सुद्धा म्हणतो. म्हणजे समवायी कारणाला दुसरं काय नाव दिले, उपादानकारक कारण असे नाव दिलेले आहे. काय म्हणते समवायी कारण, ज्याच्याशिवाय कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. आपल्या नावातच आहे. काय म्हणले, समवायी. आपल्याला माहिती आहे समवायी म्हणजे काय, जी एकमेकाशी अवलंबून असतील, म्हणजे एकमेकाशिवाय जे राहू शकत नाहीत अशा गोष्टी. जसं की आपले कर्म आणि गुण हे कशाचे समवायी आहेत, म्हणले द्रव्याचे समवायी आहेत. म्हणजे काय, त्यांचं द्रव्य आहे म्हणजे कर्म आहे, म्हणजे काय गुण पण आहे. जर द्रव्य नाही तर कर्म आणि गुण पण नाहीत, म्हणजे काय हे आहे तर हे आहे, अशा पद्धतीने आपले त्याला आपण काय म्हणतो, समवायी कारण असे म्हणतो. मग काय म्हणले, ज्याच्याशिवाय कार्य उत्पन्न होऊ शकत नाही ते समवायी कारण म्हणले. म्हणजे सरळ सरळ गोष्ट आहे बाबा, कारणामध्ये जर तो गोष्ट नसेलच, ही कार्य नसेल तर त्यापासून ते कार्य निर्माण होणार नाही, असे समवायी कारण असे म्हणतो. काय म्हणते, जे कार्यासह सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहते ते समवायी कारण होय म्हणले. म्हणजे कसं म्हणते, कार्यासह बरं का, सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहते त्याला समवायी कारण. जसं की आपलं उदाहरण काय दिले, ह्याला समवायी कारणाला दुसरं नाव काय दिले, उपादान कारण असे नाव दिले. मग ह्याचं उदाहरण काय म्हणू शकतो आपण की समवायी कारणाचं, की बाबा जसं की दूध आहे, दुधापासून काय बनवतोय, दही बनवते. म्हणजे दूध काय झालं, ह्याचं दह्याचं समवायी कारण झालं म्हणले. दही दूध काय झालं, समवायी कारण झालं आपलं. ओके, म्हणजे उदाहरण होतं काळ समवायी कारण. समवायी कारण काय म्हणते की बाबा ज्याच्याशिवाय कार्य निर्माण होऊ शकत नाही असे कारण म्हणजे समवायी कारण. आणि जे कार्यासह शेवटपर्यंत आहे, कुठून, फ्रॉम बिगिनिंग टू द लास्ट जे उपस्थित असतं त्याला आपण काय म्हणतोय, समवायी कारण म्हणतो. आणि समवायी कारणाला दुसरं नाव काय दिले, उपादान कारण असे नाव दिले. आणि उदाहरण काय आहे त्याचं, तर दुधापासून दह्याची निर्मिती होणे. म्हणजे का दुधामध्ये आणि दह्यामध्ये काय, दूध हे समवायी कारण आहे म्हणलेलं आहे. काल एवढं. आता पुढचं काय म्हणले, असमवायी कारण. आता असमवायी कारण काय म्हणले, कार्यासह किंवा कारणासह एकाच ठिकाणी राहणारे कारण म्हणजे काय म्हणले, त्याला असमवायी कारण म्हणले. आता उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ, म्हणजे उदाहरणाद्वारे तुम्हाला चांगलं कळ. जसं की काय म्हणले, तंतू ज्या रंगाचे असते त्याच रंगाचे वस्त्र निर्माण होते. रूप व संयोग ह्या प्रकारची असमवायी कारणे हे नेहमीच गुण व कर्म असतात. आता आपल्याला माहिती, तंतूपासून काय बनतो, वस्त्र निर्माण होतो. वस्त्र हे काय झाले, कार्य झाले. तंतू हे काय झाले, कारण झाले. आता तंतूपासून वस्त्र निर्माण होणार आहे. मग हे वस्त्र निर्माण होण्यासाठी त्याला अन्य कोणत्या गोष्टीची गरज आहे का, नाही. मग तंतू काय झालं, समवायी कारण झालं. मग तंतूचा जो रंग आहे तो रंग कसा आहे, पिवळा आहे, लाल आहे, निळा आहे. ज्या कोणत्या रंगाचा तो तंतू आहे तो त्याच रंगाचा काय निर्माण होणार आहे, वस्त्र निर्माण होणार आहे. काय म्हणले, तंतू ज्या रंगाचा असतो, काय म्हणले, तंतू ज्या रंगाचा असतो त्याच रंगाचे काय होते, वस्त्र निर्माण होते म्हणले ही. मग हे जे रंग आहे, हा जो कलर आहे, हा कलर काय झाला, असमवायी कारण झाला. म्हणजे द्रव्यामधले राहणारे जे गुण आणि कर्म आहेत हे काय झाले, आपले असमवायी कारण झाले असं म्हणू शकतो आपण. ओके, म्हणजे काय, गुण काय झाला त्याचा, वस्त्राचा जो रंग आहे तो काय झाला, त्याचा गुण झाला त्याचाही. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, असमवायी कारण असे म्हणू शकतो. काल उदाहरण, तंतूपासून वस्त्र निर्मिती होते. तंतू काय झालं, समवायी कारण झालं. म्हणजे त्याच्याशिवाय कार्य निर्माण होऊ शकत नाहीये. आणि जो तंतूचा जो रंग होता कसा, निळा, लाल, गुलाबी, जो काय आपल्या पिवळा, तो काय झालं, असमवायी कारण झालं. काल तिसरं आहे आता निमित्त कारण.
निमित्त कारणामध्ये काय म्हणले त्यांनी, समवायी व असमवायी सोडून अन्य कोणतेही कारणे असेल तर त्याला निमित्त कारण असे म्हणतो. म्हणजे समवायी असमवायी, समवायी का, आता तंतूपासून वस्त्र निर्माण होत होता, काय म्हणले, तंतूपासून काय निर्माण होते, वस्त्र. मग तंतू काय झालं, समवायी कारण झालं. वस्त्र काय झालं, कार्य झालं. आणि तंतूचा जो रंग होता तो काय झाला, असमवायी कारण झाला. तंतूचा जो रंग आहे तो काय झाला, असमवायी कारण झाला म्हणले ह्याच्यामध्येही. मग आता ह्याच्यानंतर हे समवायी असमवायी सोडून जे अन्य कोणतेही कारण आहेत त्यांना आपण काय म्हणतो, निमित्त कारण असे म्हणतो म्हणले. जसं की कारखाना, तंतूपासून वस्त्र कुठे बनते, कारखाने बनवतो, किंवा मनुष्य बनवतो, किंवा विजेच्या सहाय्याने बनवतो. मग हे जे वीज झालं, मनुष्य झालं, किंवा मशीन झालं, कारखाना झाला, हे कसे झाले, असमवायी कारण. म्हणजे ज्यांच्या आधारे आपण हे बनवतोय ते झाले असमवायी कारण. किंवा आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो, जसं की काय म्हणते, मातीपासून मडके बनवणं. काय म्हणले, एक मिनिट, काय म्हणते आपण, माती आहे, मातीपासून काय बनवलो, मडके बनले. मडके बनवलो, माती काय झालं, समवायी कारण, हे समवायी कारण. आता मातीचा जो रंग होता तो रंग काय झाला, असमवायी कारण, रंग काय झाला, असमवायी कारण. आणि जो बनवणारा कुंभार आहे हा काय झाला, आपला निमित्त कारण झाला. ओके, कळलं एवढं. तर पुढचा पॉईंट काय आपला, कार्य. आतापर्यंत आपण काय बघितलं, कारण बघितलं. कारण म्हणजे काय, कार्यनिर्मितीसाठी लागणारा आवश्यक घटक, किंवा ज्याच्याशिवाय कार्य उत्पन्न होऊ शकत नाही, जे कार्याच्या अगोदर सुद्धा उपस्थित असतं. पुन्हा काय बघितलं, त्याचे 3 प्रकार आहेत, समवायी, असमवायी, निमित्त. समवायी म्हणजे काय, ज्याच्याशिवाय कार्य निर्माण होणार नाही. असमवायी म्हणजे काय, कारणामध्ये असलेला तो गुण, रूप, त्याचा जर रूप आहे, कर्म आहे, गुण आहे. आणि निमित्त कारण म्हणजे काय, समवायी असमवायी सोडून इतर जे अन्य कारण आहेत त्यांना आपण काय म्हणतो म्हणले, निमित्त कारण असे म्हणतो म्हणले. आता पुढचा पॉईंट काय आपला, कार्य. आता कार्य काय म्हणले, कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कार्याचा असणारा अभाव म्हणजे काय म्हणले, प्रागअभाव. म्हणजे कार्य कुणाला म्हणतो, की जे निर्माण होण्याच्या अगोदर त्याचा अभाव असतो त्याला आपण कार्य म्हणतो. सरळ गोष्टी हो का, निर्माण होण्या कार्याच्या अगोदर त्याची सत्ता असते त्याला कारण म्हणतो, आणि कार्य निर्माण होण्याच्या अगोदर जे नसतं त्यालाच आपण काय म्हणतो, कार्य म्हणतो म्हणले. ही जसं काय म्हणले, घट निर्मितीपूर्वी असणारा त्याचा अभाव म्हणजे घट उत्पन्न केल्यावर नष्ट. किंवा काय म्हणले, घट निर्माण आता मातीपासून मडके बनवायचे किंवा घट बनवायचे, मग घट निर्माण होण्याच्या अगोदर काय असतो, त्याचा अभाव असतो, त्यालाच आपण काय म्हणलोय, कार्य असे म्हणतो म्हणले. ही ओके, आता एवढं का आलं. आता पुढचा पॉईंट काय आपला, आचार्य चरकानुसार काय म्हणले त्याच्यामध्ये. ही ओके, काय म्हणजे आचार्य चरकानुसार काय सांगितलं. आपण आतापर्यंत काय बघितलं, तर्कसंग्रहानुसार बघितलो. आता आपल्याला काय बघायचे, आचार्य चरक काय म्हणतात, कार्यकारण भाव सिद्धांतावर. म्हणजे तर्कानुसार बघितलं आपण काय सांगितलं, तर्काने काय सांगितलं, कारण आणि कार्य सांगितलं. कार्य काय आहे ते सांगितलं, म्हणजे काय, निर्माण होण्याच्या अगोदर जे अभाव असतो तो कार्य, निर्माण होण्याच्या अगोदर जो असतो तो कारण. कारणाचे 3 प्रकार आहेत म्हणले, कोणकोणते, समवायी, असमवायी आणि निमित्त कारण. आता आचार्य चरक काय म्हणते ते एकदा बघून घेऊ. काय म्हणतात आपले चरक, काय मग त्यांनी कार्यकारण भाव सिद्धांत कोणत्या दृष्टिकोनातून सांगितलंय ते एक बघू. काय म्हणले, व्याधी उत्पत्ती व व्याधी नाश. काय सांगितलं त्यांनी, नीट बघा. काय म्हणले, व्याधी उत्पत्ती म्हणजे काय, आपल्याला कोणताही आजार होतो त्याला आपण काय म्हणतो, व्याधी उत्पत्ती. आणि तो आजार बरा होणे म्हणजे काय, व्याधीचा नाश होणे म्हणजे काय म्हणले, व्याधी नाश. ह्या दोन्ही प्रक्रिया समजावून सांगताना चरक संहितेमध्ये कार्यकारण भाव सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. काय म्हणले, आता ह्यांचं प्रयोजन काय होतं, व्याधी उत्पत्ती आणि व्याधी नाश. हे प्रयोजन किंवा हे उद्देश ठेवून काय सांगितलं चरकांनी, कार्यकारण भाव सिद्धांत स्पष्ट केलं. तुम्हाला येऊ शकतो MCQ वगैरे क्वेश्चन येऊ शकतो, किंवा वायवामध्ये विचारला जाऊ शकतो की बाबा आचार्य चरक यांनी कार्यकारण भाव सिद्धांत कोणता उद्दिष्ट ठेवून सांगितले आहे. तर काय उद्दिष्ट आहे, तर व्याधी उत्पत्ती व व्याधी नाश ही 2 प्रक्रिया समजून देण्यासाठी काय सांगितले चरकांनी, आपलं हे सिद्धांत कार्यकारण भाव सिद्धांत सांगितलेला आहे. ओके, आता पुढचं बघू आपण. पहिलं काय, व्याधी उत्पत्ती. तर व्याधी उत्पत्तीमध्ये त्यांनी काय म्हणले की बाबा, ही व्याधी निर्माण हे कार्य स्वरूपात असेल. काय म्हणले,
व्याधी उत्पत्ती म्हणजे काय, कार्य काय आहे आपलं, व्याधी निर्माण हे काय कार्य म्हणलं. तर कारण काय असेल म्हणले, प्रकोपित दोष हे काय असतील म्हणजे त्याचं समवायी कारण असतील म्हणले ही. आणि जो दोष दुष्य संयोग आहे हा असमवायी करण्यासाठी. कसं आपल्याला माहिती ही आपण बघतो, विकारो धातू वैषम्य साम्य प्रकृती रुचते सुखसंज्ञकम आरोग्य सुखसंज्ञकम आरोग्य धातुमेवच. काय म्हणले, व्याधी निर्माण कधी होती, जेव्हा धातू वैषम्य निर्माण होतं किंवा काय होतं, दोष वैषम्य निर्माण होते. दोष वैषम्य निर्माण होतं म्हणजे काय होते, दोष काय होतात आपले प्रकोपित होतात. मग दोष प्रकोपित होणे ह्याच्यामुळे काय होतं, व्याधी निर्माण होतो. मग जे दोष प्रकोपित झालेत त्याला आपण काय म्हणलं, समवायी कारण म्हणले. ओके. आणि दोष प्रकोपित होण्यास काय करतील आपल्याला माहिती आहे, दोष दुष्य संयोग म्हणजे काय, आश्रय भाव तत्रास्थानी स्थितो वायू पित्तम तो स्वेद रक्तयो श्लेष्मा तेने शिशु आश्रयाश्री नामिथम. ओके. काय म्हणले म्हणजे काय, दोष कशाच्या संयोगाने राहतात म्हणजे दुष्याच्या संयोगाने. मग त्याला काय म्हणते, दुष्याच्या संयोगाने जे राहणार त्याला आपण काय म्हणतो म्हणजे दोष दुष्य संयोग राहतात. मग दोष दूषित झाले की काय दूषित होतात म्हणजे आपले ही संयोग दुष्य सुद्धा काय होणार, दूषित होणार. म्हणजे काय होणार, दोष दुष्य संयोग हा काय असणार आपला असमवायीकरण असेल म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी. ओके. कळलं. व्याधी निर्माण काय म्हणजे कार्य काय सांगितलं होते चरकाने, व्याधी निर्माण. मग व्याधी निर्माण कार्य दिलं त्यांनी ही. आणि व्याधी निर्माण कार्य सांगून त्यांनी काय केलं, आपलं प्रकोपित दोष. व्याधी निर्माण काय झालं, कार्य. मग ते कार्य निर्माण होण्यासाठी काय ते कारण पाहिजे होतं. मग कारण काय म्हणजे जे दोष जे शरीरामधले आपल्या जेव्हा प्रकोपित होतात तेव्हा काय होतं, व्याधी उत्पत्ती हे कार्य निर्माण होतं. आणि प्रकोपित दोष हे कसे आहेत म्हणजे त्यांनी ही समवायी कारण आहेत म्हणले ही. आणि आपले हे दोष दुष्य संयोग काय म्हणले, आपला असमवायी कारण आहे म्हणले. कळलं एवढं. आता पुढचं काय म्हणले, व्याधी उत्पत्ती व्याधी नाश. ओके. आता व्याधी नाश का कधी होईल, जेव्हा धातू साम्यता येईल. धातू साम्यता निर्माण झाली म्हणजे काय झालं, व्याधीचा नाश झालेला आहे. मग त्याच्या कार्याचे स्वरूप म्हणजे काय झालं, हे कार्य आहे. म्हणजे व्याधी नाश हे झालं, कार्य झालं. मग ह्यासाठी का आपलं ही धातू साम्य हे काय झालं, आपलं कारण झालं. काय म्हणले, व्याधीचा नाश करायचा आपल्याला, ह्या व्याधीचा जो नाश करायचे. मग व्याधी नाश हे काय झालं, आपलं कार्य झालं. मग त्या कार्यासाठी काय झालं आपलं हे धातुसाम्य हे कारण झालं म्हणले आपलं ही. ओके. आता पुढचा पॉईंट बघू आपण. कळलं, व्याधी नाशासाठी धातुसाम्य कारण. जसं की व्याधी उत्पत्तीमध्ये धातू वैषम्य किंवा दोष वैषम्य हे कारण होतं, तसं व्याधी नाशामध्ये कारण काय असणार, धातुसाम्य हे काय कारण असते म्हणले आपले. ओके. पुढचा संदर्भ काय म्हणजे चिकित्सेमध्ये कार्यकारण भाव सिद्धांत कसा लागू होतो ते एकदा बघू आपण. काय म्हणले, ज्ञात्वा ही कारणम करणम कार्य योनी. काय म्हणले, कारणम ज्ञात्वा ही कारणम करणम कार्य योनी अनुबंध फल देशकाल प्रवृत्ती उपायार सम्यक अभिनिवर्तनम वर्तमान चरक विमानस्थान. म्हणजे विमानस्थानामध्ये आलेला श्लोक आहे ते आता बघू आपण, एक एक पॉईंट आता डिस्कस करू. पहिलं काय म्हणले, कारण. कारण काय म्हणजे त्यांनी 10 मुद्दे स्पष्ट केले. आचार्य चरकाने काय केले तर 10 मुद्दे स्पष्ट केलेत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ही. ओके. आणि त्याच्यासाठी काय केले त्यांनी, कार्यकारण भाव सिद्धांत जो आहे तो स्पष्ट केलेला आहे. पहिलं काय, त्यातलं पहिलं काय आपले आता कारण. मग कारण कशाला म्हणजे त्यांनी ही, की कार्य निर्माण करणारा कर्ता म्हणजे काय झालं आपला, त्याला काय म्हणते कारण म्हणलेलं आहे. म्हणजे काय, जो कार्य निर्माण करतोय, कार्य काय असू शकतं आपलं, आयदर व्याधीनाश किंवा व्याधी उत्पत्ती हे काय कारण आहे. चरक काय करतील, व्याधी उत्पत्ती करणार आहेत का, नाही. ते काय करणार आहेत, व्याधीचा नाश करणार आहेत. चिकित्सक का व्याधी उत्पत्ती करतो का, म्हणजे रोग निर्माण करतो का, आजारी करतो का आपल्या, नाही. तो काय करतो, आपला आजार बरा करतो. मग चरक कोण होते, आपले चिकित्सक होते. ते काय करणार, आजाराला बरे करणार. मग कार्य काय असणार इथं आपलं, व्याधी नाश. हे लक्षात राहू द्या बरं का, व्याधी नाश हे काय असणार, आपलं कार्य असणार. मग व्याधी नाश हे कार्य निर्माण करणारा जो कर्ता आहे किंवा त्याला म्हणजे काय वैद्य, त्याला आपण काय म्हणलोय, कारण म्हणलोय. ओके. दुसरं काय म्हणले, करण. करण म्हणजे काय, उपकरण. त्याच्याजवळची वैद्याजवळची कोणती साधने आहेत, म्हणजे जी शस्त्र आहेत, जी कोणती औषधी द्रव्य आहेत, त्या औषधी द्रव्याच्या आधारे तो काय करतोय, व्याधीचा नाश करतोय. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, करण असे म्हणतो. करण म्हणजे काय तर साधन. करण म्हणजे काय, साधन, ज्याच्याद्वारे तो काय करतोय, व्याधी नाश निर्माण करतोय. ओके. पहिले काय आलं, उपकरण. पुन्हा आवश्यक साधने, औषधी द्रव्ये, यंत्र, शस्त्र. ओके. आता
तिसरं काय कार्ययोनी. कार्ययोनी काय म्हणले त्याच्यामध्ये ही की धातू वैषम्य ही कार्ययोनी कार्य निर्माण करण्याचे मूळ कारण आहे म्हणले ही. तर कार्ययोनी कशाला म्हणले धातू वैषम्य. जेव्हा धातूमध्ये वैषमता निर्माण होईल तेव्हा काय होते व्याधी उत्पत्ती होते. मग व्याधी उत्पत्ती होते धातू वैषम्यामुळे काय होते व्याधी उत्पत्ती होते. आणि कार्य काय आहे आपलं व्याधीचा नाश करणे हे काय आपलं कार्य आहे. मग हे कार्य निर्माण करण्याचे जे मूळ कारण आहे त्याला आपण काय म्हणतोय कार्ययोनी. म्हणजे आपल्याला व्याधी नाश का करावा लागला कारण व्याधी निर्माण झाली. म्हणजे आपल्याला आजार का बरा करावा लागतं कारण आजार निर्माण झालाय. मग आजार निर्माण का झालाय धातू वैषम्यामुळे निर्माण झालाय. म्हणजे त्याचे मूळ कारण होतं ज्याच्यामुळे एवढा सगळा फपट पसारा आपल्याला करायला लागतोय त्याला आपण काय म्हणतोय कार्ययोनी असे म्हणतोय. ओके. पुढचं काय आपलं कार्य. आता कार्य काय आपण बघितलो धातू साम्य किंवा व्याधी नाश हे काय आपलं कार्य आहे. म्हणजे रोग बरा करणे हे काय आपलं कार्य आहे म्हणले. ओके. पुढचं काय म्हणले अनुबंध. अनुबंध म्हणजे काय म्हणले तर आईचे पर्याय आपण बघितले शरीर इंद्रिय सत्वात्म संयोगे धारी जीवितम नित्य कशी अनुबंधचे पर्याय राय उच्चते. म्हणजे आयुचे जे पर्याय नाव आहेत त्याला आपण काय म्हणले अनुबंध असे म्हणतो म्हणले ही. म्हणजे काय अनुबंध म्हणजे काय मन इंद्रिय आत्मा यांचा जो संयोग असतो त्या संयोगालाच आपण काय म्हणतो अनुबंध म्हणतो. आणि जोपर्यंत हा संयोग टिकून असतो तोपर्यंत काय असते आपले आयुष्य टिकून असते म्हणते. कळलं. पुढचं काय फल. फल तुम्हाला कळणार आहे. फल काय असणार आहे रुग्णाला मिळालेले सुख. तो काय आलता आपल्याकडे व्याधी घेऊन आलता हा आजार झालाय म्हणून मला. मग आपण काय केलो तो आजार बरा केला. म्हणजे चरकाने काय केला तो आजार बरा केला. मग त्याला काय झालं जे सुख मिळते जे आनंद प्राप्त होतो त्यालाच आपण काय म्हणतोय म्हणजे फळ असे म्हणतो. ओके. पुढचं काय देश. देश म्हणजे काय तर आपला प्रदेश विशिष्ट. ओके. ज्यात म्हणजे मग कोणत्या देशाचा जांगल देशाचा आहे. म्हणजे तो जो रोगी आहे तो कोणत्या देशाचा आहे जांगल देशाचा आहे अनुप देशाचा आहे. त्याच्यात जे हे देश झालं भूमी देश झालं वेगवेगळे जे देश आहेत त्यानुसार कशी त्याची चिकित्सा वेगवेगळी चिकित्सा करावी लागते. अनुप देशातील व्यक्ती असेल तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात. जांगल देशातील व्यक्ती असेल त्याचे गुणधर्म वेगळे असतात. त्याची प्रकृती वेगळी असू शकते. मग त्यानुसार काय करायची त्याची चिकित्सा करायची म्हणलेली आहे. ओके. पुढचं काय सांगितलं काल. काल म्हणजे का दोन प्रकारे काल चरकाने काय दोन प्रकारे काल सांगितलं. एका ऋतूसापेक्ष काल म्हणजे व्याधी निर्मिती आणि दुसरे व्याधी अवस्था सापेक्ष काल म्हणजे काय त्याला वृद्धावस्था म्हणू शकतो किंवा बाल्यावस्था असा आणि ऋतूसापेक्ष काल असे दोन काल सरकारने सांगितलेले आहेत. पुढचं काय म्हणले प्रवृत्ती. तर प्रवृत्तीमध्ये काय म्हणले चतुष्पाद. चतुष्पाद कोण आपले ही वैद्य परिचारक रोगी आणि औषध या चारींनी कार्यप्रवृत्त होणे ह्याला आपण काय म्हणले कशासाठी कार्यप्रवृत्त व्हायला पाहिजे आपण म्हणजे सांगितलं वैद्य औषधी रुग्ण आणि परिचारक हे चार चतुष्पाद आहेत. या चार चतुष्पादाने कार्यप्रवृत्त व्हाय म्हणजे कशासाठी कार्यप्रवृत्त व्हायचं तर व्याधीचा नाश करण्यासाठी काय व्हायचं कार्यप्रवृत्त व्हायचं आणि आपलं मनपूर्वक योगदान द्यायचं. ही जी प्रवृत्ती आहे कोणती प्रवृत्ती व्याधीचा नाश करणे याला आपण काय म्हणतो प्रवृत्ती. म्हणजे काय रोगाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. रोगी कसा आहे असो एखादा रोगी गरीब आहे तरी त्याला काय आपले करुणा भाव मनामध्ये असं त्याच्याबद्दल मैत्रीचा भाव असावा आपल्याबद्दल त्याची चिकित्सा करण्यासाठी आपण तत्पर असायला पाहिजे. ही जी तत्पर असण्याची प्रवृत्ती आहे त्याला आपण काय म्हणतो प्रवृत्ती म्हणतो. त्याला कशासाठी असायला पाहिजे पण ती व्याधीचा नाश करण्यासाठी. ओके. पुढचा काय शेवटचा पॉईंट उपाय. कसं करणार आपण ही व्याधी नाश म्हणजे जे व्याधी झालेली आहे आजार झालेला आहे तो आजार आपण कसा बरा करणार तर कशा करू शकतो शमनादारी करू शकतो शोधन करू शकतो शस्त्रकर्म या उपायाचा सम्यक उपयोग करून काय करू शकतो आपण व्याधीचा नाश करू शकतो. शमनमध्ये काय करणार आपण जे वाढलेले प्रकोपित झालेले दोष आहेत त्यांना काय करणार साम्य अवस्थेत आणणार. शोधन अवस्थेमध्ये काय करणार त्यांना शरीराच्या बाहेर काढणार. ओके. आता आयुर्वेदामध्ये कुठं कुठं उपयोग होऊ शकतो कार्यकारण भाव सिद्धांत. तर पहिले काय म्हणले आपले जे आचार्य सुश्रुत होते त्यांनी काय सांगितलं षटकारणवाद सांगितलेला आहे. मग षटकारणवादामध्ये त्यांनी काय सांगितले जी सृष्टी आहे ती सृष्टी उत्पत्तीसाठी त्याच्यात 6 कारण आहेत असे त्यांनी सांगितले. म्हणजे सृष्टी उत्पत्ती स्पष्ट केली षटकारणवादाद्वारे ही म्हणजे काय त्याच्यामध्ये कारण आणि कार्य झालं. पुढे काय म्हणले ही गर्भ निर्माण होण्यासाठी शुक्र आणि शनी त्याचा जे मूळ कारण आहेत म्हणले. जर गर्भोत्पत्ती हे जे कार्य धरलं तर कारण काय आहे म्हणले शुक्र शनी त्याचा जो संयोग आहे हे काय झाले कारण झालं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ही. पुढे काय म्हणले आरोग्यासाठी सुद्धा काय म्हणले आपले काल अर्थ आणि कर्म त्याच्यामध्ये काय झाले हे ते 3 कारण आहेत. यांचा हीन मिथ्या आणि अतियोग हे कशासाठी उपयोगी आहेत म्हणजे आपली ही आरोग्य आणि रोगी निर्माण होण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणले ही. ओके. ठीक आहे. आता
बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेले आपले जे वाद आहेत सत्कार्यवाद असत्कार्यवाद वगैरे वगैरे परिणामवाद हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू म्हणलेले आहे. ओके, इथपर्यंत काही कळलं, काही अडचण असली तर कमेंटमध्ये सांगा. आणि जर PDF जी आहे ह्या लेक्चरची ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ओके, थँक्यू. सी यू नेक्स्ट लेक्चर.